स्माइल वेलकम सगळ्यांचं आजच्या बॅच मध्ये आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. चला आज आपण सुरू करतोय रेकी. ज्या क्लास साठी तुम्ही आलात 2 दिवस आपण सबकॉन्शियस माइंड अवचेतन मनाचं रहस्य शिकलो. आज आपण बघतोय रेकी काय आहे आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये आपण रेकीचं प्रॅक्टिकल पण करणार आहे. जेवढ्या सहजतेने तुम्ही या ऊर्जांचा स्वीकार कराल तेवढा रिझल्ट तुम्हाला येणार आहे. सो सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझा आवाज येतोय का? आज थोडा आमच्याकडे वायफायचा प्रॉब्लेम चालू आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागू शकतो, कारण तो टेक्निकल एरर सध्या आपल्या हातात नाही आहे. तर त्याच्यामुळे आज अगदी सकाळच्या बॅचेस पासून सुद्धा हा प्रॉब्लेम चालू होतोय की थोडा नेटवर्क येणं जाणं चालू आहे. ओके, सो स्माइल वेलकम. आज आपण बघतो आहे व्हॉट इज रेकी. रेकी काय आहे, रेकीचे 5 तत्व आणि रेकीचा इतिहास आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पहिला टॉपिक, रेकी काय आहे. परत एकदा सांगते, रेकी कुठलाही कोर्स नाही आहे. बघते मॅडम, सध्या कंटिन्यू बॅक टू बॅक बॅचेस चालू आहेत, त्याच्यामुळे वेळ नाही मिळाला. तर रेकी ही एक जीवन जगण्याची कला आहे. व्हॉट इज रेकी. रेकी एक जीवन जगण्याची कला आहे जी आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याशी जोडत असते. ही रेकी आपले स्वप्न पूर्ण करत असते. ही रेकी आपल्या जीवनातील दुःखांना, बघा असं नाही म्हणणार मी की रेकी शिकलात तर मग तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेमच येणार नाही, पण मी तुम्हाला एवढं सांगते की रेकी सोबत जगताना कितीही मोठं संकट आलं की आपण त्याच्यातनं असं अलगद बाहेर पडून जाऊ शकतो. रेकी ती ऊर्जा आहे. एवढा माझ्या 15-20 वर्षाच्या, माझा आवाज येतोय का प्लीज? ओके, थँक्यू. तुमचं नेट चेक करा, बाकीच्यांना आवाज येतोय. ओके. 15 ते 20 वर्षाच्या या हिलिंगच्या जर्नीमध्ये एवढं मी नक्की सांगते की रेकीत येणारा व्यक्ती, रेकी काय आहे कुतूहलाने जाणून घेण्यासाठी येणारा व्यक्ती एकट दुकट असतो, एखाद दुसरा. आपल्या आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, त्या समस्येतनं बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणारा व्यक्ती म्हणून तो रेकीत येत असतो की आप सब दरवाजे खत्म हो गए और कुछ तो भी चाहिए. मग कुठून तरी रेकी कळते आणि तो व्यक्ती रेकीत येतो. इतके वर्ष होऊनही भारतात अजूनही वैज्ञानिक दृष्ट्या रेकीला मान्यता नाही मिळाली आहे भारतात. पण मी जे तुम्हाला आता रेखीचं दाखवते तुमच्या समोर, आपण गुगलवर जाऊ आणि गुगलमध्ये रेकी इन हॉस्पिटल, रेकी इन हॉस्पिटल आपण इमेजेस सर्च करू. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? हो. हे बघा, रेकी इन हॉस्पिटल. तर हॉस्पिटलमध्ये विदेशांमध्ये हिलर्सची नियुक्ती, जी रेकी आपण शिकतोय, ही एक जपानी चिकित्सा पद्धती आहे आणि या पद्धतीचा वापर हॉस्पिटलमध्ये अगदी न्यूबॉर्न बेबी पासनं ते मोठ्या मोठ्या आजारांशी झुंज देणाऱ्या अनेक लोकांसाठी तिथे हॉस्पिटलमध्ये हिलर्स नेमलेले आहेत. ही दिव्य रेकी शक्ती बिफोर ऑपरेशन, आफ्टर ऑपरेशन पेशंटच्या फास्टेस्ट रिकव्हरीसाठी वापरली जाते. मग योग कुठला हो? योग कुठला आहे? योग शिक्षक कुठली आहे? भारतातली ना. कोणीतरी म्हणतो का योग, मी योग साधना करतो? आपण काय म्हणतो? मी योगा करतो, योगा करते. आपण योग करतो म्हणत नाही, कारण आपण इम्पोर्ट केला योगा.
योग जरी भारतातला असला तरी योगा म्हणून त्याला आपण इम्पोर्ट केला आणि आज आपण सहजतेने म्हणतो की आपण योगा करतो. त्याच पद्धतीने ही स्पर्श चिकित्सा जी आपण आजपासून जाणून घेणार आहे ही ऑलरेडी आपल्यामध्ये अस्तित्वात होती, पण आपल्याला काय लागतं, इम्पोर्टेड वस्तू जास्ती आवडतात, बरोबर की नाही. आपलं ते अज्ञान, अंधश्रद्धा आणि बाहेरून आलेलं सगळं चांगलं, अशी जी आपल्या मधल्या काळात लोकांची जी वैचारिकता झाली होती, आज किती लोकांना आनंद झाला एका गोष्टीचा. परत नीट गेलं. आज होतोय. हा, आज वायफायचा प्रॉब्लेम चालू आहे. मॉर्निंग पासून मी 3-4दा त्यांना कॉल केला, पण त्यांनी कॉल पण रिसिव्ह केला नाहीये. ठीक आहे, तर पुअर कनेक्शन आहे. ओके, चला. जोपर्यंत होईल तोपर्यंत आपण आजचा टॉपिक कव्हर करू, अन्यथा आपण याला डिटेलमध्ये आपण उद्या पण शिफ्ट करू. ठीक आहे, तर जोपर्यंत नेटवर्क, कारण सगळ्या बॅचेस मला शेवटी तशाच घ्याव्या लागल्यात. ओके, तर ही जी रेकीची जी एनर्जी आहे ही आपल्यामध्ये अस्तित्वात आहे आणि प्राचीन काळापासून आहे. कशी, आपण कितीही तणावात असलो आणि कुणीतरी जवळच्या व्यक्तीने येऊन आपल्या पाठीवरनं हात फिरवला, काय आहे या स्पर्शामध्ये, की तेव्हा आपल्याला बरं वाटायला लागतं, आपला तो तणाव कमी होतो ना. मायेचा स्पर्श हिलिंग करताय की नाही. ते बाळ कितीही रडत असलं, आईनी मायेनी जवळ घेतलं, ते रडणार बाळ शांत होतं. काय आहे त्या आईच्या स्पर्शामध्ये, उपचार, रेकीची एनर्जी आहे की नाही. तिथे देखील रेकीची एनर्जीच आहे, जिला फक्त रेकी हा जपानी शब्द आहे. तर आज जी रेकी ऊर्जा आपण शिकतो आहे ही जपान मधनं एक्सपोर्ट आपल्या भारतामध्ये इम्पोर्ट होऊन आलेली आहे. पण आपल्या ऋषीमुनींनी या ऊर्जांचा शोध, अनेक ऋषीमुनींनी स्पर्शाच्या माध्यमातून किती लोकांचे दुःख दूर केले आपण हे बघितलेलं आहे. हीच रेकी ऊर्जा आता आपण बघतोय. रेकी हा जपानी शब्द आहे. रेकी शब्द कुठून आलेला आहे, जपानी शब्द आहे. हा जपान मधून आलेला शब्द आहे. ओके, रेकी म्हणजे सर्वव्यापी जीवनशक्ती. रेचा अर्थ सर्वव्यापी, कीचा अर्थ आहे जीवनशक्ती. यह एक नैसर्गिक उपचार पद्धति है. काय आहे, नैसर्गिक उपचार पद्धति है. यह पद्धतियों में उपचार द्वारा शरीर के कुठे कुठे फायदा होतो, रेकीचा उपचार शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या सर्व समस्यांवर या रेकीचा उपचार होत असतो. सभी धर्मपंथियों ने, तत्वचिंतकों ने इसका अस्तित्व मान्य किया है. चीनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज त्याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात आणि हिंदू संस्कृतीत, भारतीय संस्कृतीमध्ये याला प्राण ऊर्जा असं म्हटलं जातं. हिंदू संस्कृती के अथर्व वेद में इसी शक्ति का उल्लेख किया है. यह हजारों वर्ष पुरातन पद्धती आहे. अगदी ऋषी मुनींनी अनेक लोकांचे दुःख स्पर्शाच्या माध्यमातून दूर केले, हा आपल्या इतिहासामध्ये अनेक उल्लेख आहे. जसं भगवान श्रीकृष्णांनी कुबजा नावाची जी दाशी होती, तर तिच्या पाठीवरून हात फिरवून तिचं कुबड नाहीसं केलं, हे आपल्याला महाभारतात उल्लेख मिळतो. तसंच प्रभू रामचंद्रांनी एका दगडाला स्पर्श करून अहिल्याला शापमुक्त केलं, हाही उल्लेख आपल्याला रामायणात मिळतो. म्हणजे ही स्पर्श चिकित्सा प्राचीन काळापासून आहे आणि अथर्व वेदामध्ये देखील याचा उल्लेख आहे. तसंच भगवान बुद्ध रचित कमलसूत्र हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये देखील या ऊर्जांचा बद्दल उल्लेख आलेला आहे. आणि मी तर सांगितलंच की आपण जेव्हा काही झालं, आपल्याला कुठे लागलं, आपला पहिले हात पोचतो ना, आपण हाताने त्याला हील करत असतो. नैसर्गिक हिलिंग ऊर्जा आपल्या हातामध्ये, एव्हरीथिंग इज हँड. ठीक आहे,
सगळं काही आपल्या हातात आहे. या हातांमध्ये संपूर्ण ऊर्जांचा प्रवाह आपल्या हातात आहे. ही रेकी ऊर्जा जेव्हा आपण ऍक्टिव्हेट करणार, त्याच्यानंतर आपण या सगळ्या स्पर्शाची प्रॅक्टिकली आपण अनुभव पण करणार आहे. तर रेकीचे 5 तत्व आहेत. रेकी जेव्हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभव करायची आहे, तर या 5 तत्वांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. पहिलं तत्व आहे, केवळ आज के दिन में क्रोध नहीं करूंगा. पहिले तुमच्या जीवनाला तुम्हाला शॉर्ट मध्ये आणायचं आहे. क्रिस्टल हिलिंग रेकी सोबत आपण शिकवतो, पण ते आपण सेकंड थर्ड लेवलला शिकवतो. ओके. तर रेकीचं पहिलं तत्व काय आहे? आजच्या दिवस मी राग करणार नाही. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं आपल्या जो उठायला सकाळपासून रात्रीपर्यंतचाच वेळ आहे. दिवसाला आपल्याला शॉर्ट करायचा आहे, की मेरे पास सिर्फ 24 आवर्स आहे. त्याच्यात 8 ते 10 तास आपल्या रोजच्या कामात जाणार आहे. झोप आणि चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम वगैरे. 14 तास आपल्याला या नियमांना पालन करायचं आहे. ठीक आहे. तर ही दिव्य रेकी शक्ती जी आहे तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण पॉझिटिव्ह देऊ शकते. तर आज के दिन में क्रोध नहीं करूंगा या करूंगी. आजचा दिवस स्वतःच्या रागावर कंट्रोल करायचा आहे. का करायचं आहे ते मी समजून सांगते. 2 गोष्टी मी सांगते, त्या गोष्टी वरनं तुम्हाला लक्षात येईल की राग का करायचा नाहीये आणि आजच का करायचा नाही, कारण आपल्या जो फक्त आजचाच दिवस आहे. पहिली गोष्ट आमच्याच शहरात 2 वर्ष आधी घडलेली. एक छान कुटुंब होतो, नवरा बायको 2 मुलं, 4 जण अगदी आनंदाने राहत होते. सगळं काही व्यवस्थित होतं. माझा आवाज येतोय का? ओके, थँक्यू. तर सगळं चांगलं चालू होतं. एक दिवस सगळे लोक रात्री जेवायला बसलेले होते. भाजीत मीठ जास्त झालं असेल, कमी झालं असेल. पतीने म्हटलं, पत्नीवर ओरडले आणि त्या भाजीवरनं घरात वाद झाला. पतीने पत्नीला बोलले, पत्नीने त्याच्यावर उत्तर दिलं जे काही झालं असेल. पतीचा राग अनावर झाला आणि भरल्या ताटावरनं उठून त्यांनी पत्नीचा गळा आवळला. माझा माईक म्यूट नाहीये. त्या पतीने पत्नीचा गळा आवळला आणि 2 मिनिटामध्ये, विचार करा, एक भरलेलं कुटुंब एका क्षणात संपलं. पत्नीचा जीव गेला. पतीला पश्चाताप झाला. काही त्या क्षणानंतर त्यांनी पोलिसांना फोन करून स्वतःला स्वाधीन केलं आणि 2 मुलं अनाथ झाले. क्रोध इतका भयानक आहे. विचार करा की एका क्षणात त्या रागावर कंट्रोल नसल्यामुळे, कारण लक्षात घ्या जीवनामध्ये ऍक्शन कधीच प्रॉब्लेम नसते. समोरच्या व्यक्तीने तुम्हाला रागाने बोललं, चुकीचं बोललं, ही त्याची ऍक्शन आहे. त्याचा परिणाम काहीच होत नाही. आता समजा मला कोणी मूर्ख म्हटलं, तर त्याच्यामुळे मी मूर्ख बनणार नाही. पण ज्या क्षणी मला असं कसं मूर्ख म्हटलं, मी हजारो लोकांना रोज शिकवते, मला मूर्ख म्हणणारे कोण, अशी जर का मी ऍक्शन घेतली तर मी मूर्ख होणार आहे. तर लक्षात घ्या, लिहून घ्या, ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम. आपल्या आजूबाजूला अनेक घटना घटत असतात आणि त्या कधीच प्रॉब्लेम नाही आहे. पण त्या घडलेल्या घटनांवर जशी आपण रिॲक्शन देतो, जशी प्रतिक्रिया देतो, त्या प्रतिक्रियेनुसार त्या गोष्टीचा, त्या घटनांचा परिणाम घटत असतो. ऍक्शन प्रॉब्लेम नाही आहे. आणि सेकंड लेवलमध्ये मी तो राग पूर्ण गिळून टाकायचा एक फॉर्म्युला सांगत असते. तुम्हाला रागच येणार नाही असं टेक्निक सांगत असते. आताच जर कोणी सेकंड लेवलचं असेल तर मी विचारलं का राग कमी झाला का, तर 10-15 हात तसेच उभे होऊन जाते. खरोखर राग कमी होतो का म्हणून. आता
दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते, रागाची सांडशी. गोष्टीचं नाव आहे रागाची सांडशी. मूल जेव्हा लहान असतं ना, ते शाळेतून आल्यानंतर घरी फक्त आईला शोधतो, त्याला फक्त आईला बघायचं असतं. एक KG1 KG2च मूल असंच एक दिवस धावत घरात आलं, आई आई करत. त्याच दिवशी आईने बोन चायनाचा 300 रुपयाचा कपांचा 6 कपांचा सेट आणून डायनिंग वर ठेवलेला होता. आणि तो मुलगा धावत आला आई आई करत. आई तेव्हा भांडे घासत होती आणि आईच्या हातात सांडशी होती. त्या मुलाचा धक्का डायनिंग वर ठेवलेल्या कपांना लागला आणि ते कप खाली पडले. आईला फक्त कप तुटल्याचा आवाज आला. आईचा राग अनावर झाला आणि आईने हातातली सांडशी मुलाकडे भिरकावली आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्यात जाऊन बसली आणि मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. विचार करा, 300 रुपयाचे कप परत घेता आले असते, पण रागावर कंट्रोल नसल्यामुळे त्या आईच्या हातून मुलाचा डोळा कायमस्वरूपी निकामी झाला. आणि म्हणून राग करायचा नाही. आजच्या दिवस मी क्रोध करणार नाही. राग आला, एक मंत्र देते, तो मंत्र म्हणायचा, कट 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 डिलीट डिलीट डिलीट. कोणता मंत्र म्हणायचा? कट 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 डिलीट 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 हा मंत्र म्हणायचा आणि पुढे जायचं. आयुष्य खूप सुंदर आहे. त्या क्षणांना जशी एनर्जी द्याल ना, तसंच जीवन घडणार आहे. आणि म्हणून आपल्याला आजच्या दिवस मी राग करणार नाही हा पहिला संकल्प रेकी शिकताना करायचा आहे. आजचा दिवस मी राग करणार नाही, रेकीचं पहिलं सूत्र. दुसरं सूत्र, आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. आतापर्यंत चिंताच केली, सोल्युशन निघालं का? चिंता चिता के समान है, एका बिंदूचं अंतर आहे. तर त्या चिंताला चितेत बदलायचं नाही आपल्याला. म्हणून आज के दिन मी चिंता करणार नाही. आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. तीसरा नियम, अपनी ईमानदारी से अपने उपजीविका के साधन जुटाऊंगा या जुटाऊंगे. आता मला सांगा, प्रत्येकावर काही ना काही जबाबदारी आहे की नाही? या कुणाची आई म्हणून जबाबदारी आहे, कुणाची पत्नी म्हणून जबाबदारी आहे, कुणाचं पती म्हणून जबाबदारी आहे. तुम्ही जिथे काम करता त्या कार्यक्षेत्राची वेगळी जबाबदारी आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक आणि तुमच्या करिअरची वेगवेगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. पण ही जबाबदारी पार पाडताना आपल्या चेहऱ्यावर सतत जर कपाळावर आठ्या येत असतील आणि चेहऱ्यावर टेन्शन येत असेल, तर त्या जबाबदारीला महत्व आहे का? पार पाडू शकाल का आनंदाने? नाही ना. मग माझ्या जीवनाचं आजच्या दिवसाला जे काही काम करणार ते विथ स्माइल आणि आनंदाने केलं तर रिझल्ट कसा येईल? जो भी काम आप कर रहे आज के लिए उसको विथ स्माइल कीजिए ना. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याचा अधिक सुंदर रिझल्ट तुम्हाला येणार आहे. तर त्याच्यामुळे आजच्या दिवस काय करायचं आहे? आपल्याला जे आनंदाचे क्षण आहेत ते सगळे अति आनंदाने जर द्यायचे असतील, ओके, तर आपल्याला पूर्णपणे ते सगळे जे क्षण आहे, एकच मिनिट, तर आपल्याला जीवनामध्ये सगळा आनंद निर्माण करायचा आहे. तर वर्तमानातल्या क्षणांना एनर्जी द्यायची आहे. कशी एनर्जी द्यायची आहे? पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. इकडे जरा मला मेसेज डिस्टर्ब करत होते, ते मी स्टॉप करत होते. ओके. त्याच्यानंतर जेही माझी जबाबदारी आहे पूर्ण आनंदाने पार पाडणार. त्याच्यानंतरचा चौथा नियम आहे, आपले आई वडील मोठे आणि जे कुठले लोकांनी आपल्यासाठी चांगलं केलेलं आहे त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार. थँक्यूची भावना मनामध्ये निर्माण करणार, की थँक्यू सो मच की तुमच्यामुळे माझ्या जीवनात हा सुंदर बदल झालेला आहे. म्हणून मी नेहमी अफर्मेशनच्या खाली एक वाक्य लिहायला सांगते, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. काय अफर्मेशन द्यायला सांगते? थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. मला माझ्या जीवनामध्ये हे एवढं सुंदर जीवन दिलं
त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. 5वां नियम, सभी अचेतन अवचेतन वस्तू के प्रती थँकफुलनेस ठेवायचा. आपण स्वतःचाच तर आभार मानत नाही. आय एम द बेस्ट. मी काल सांगितलं म्हणून नाही, कितीदा म्हटलंय तुम्ही त्याच्या आधी. खुद को बहुत अच्छा किसने कहा है? आय एम द बेस्ट. सगळ्यात पहिले आजपासून ना आपल्या या देहाला थँक्यू म्हणायला शिकायचंय. का बरं? सविता मॅडम अनम्यूट करा. सविता काबरा. कुठून आहात मॅडम? सोलापूर. सोलापूर. ओके. माझ्याकडनं तुमच्यासाठी एक ऑफर आहे 2 करोडची. एक डोळा पाहिजे तुमचा, भेटेल का? नाही नाही 5 करोड. काय नाही, शरीर एवढं अनमोल आहे, शरीर कसं कसं काय देणार? बरोबर की नाही? हे मग आपण किती काळजी घेतो त्या शरीराची, थोडा विचार करा. त्याच्यामध्ये नकारात्मक विचार, दुःख, विचार करा. एक डोळ्याची किंमत 5 करोड पेक्षा जास्ती आहे. मग त्या क्रिएटरनी फ्री ऑफ कॉस्ट 2 हात दिले आहे, 2 डोळे दिलेले आहे. बघू शकता. बघा आज लोक किती आहे की ज्यांना डोळे आहेत तो पण बघता येत नाही, कान आहे ऐकता येत नाही, तोंड आहे बोलता येत नाही. त्या क्रिएटरनी आपल्याला एवढं भरभरून दिलेलं आहे, पण आपल्याला साधा ग्रॅटिट्यूड त्याच्याबद्दल नाही आहे. सतत कंप्लेंट करतो की त्याला एवढं दिलं आणि मला नाही दिलं. पहिले आपल्याला काय दिलेलं आहे त्याच्यासाठी दोन्ही हात जोडून त्या क्रिएटरला रोज सकाळी थँक्यू म्हणा. त्यांनी एवढा सुंदर देह आणि सुंदर जीवन आपल्याला दिलेलं आहे. आलं लक्षात? हे जीवन खूप सुंदर आहे आणि त्या क्रिएटरने आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे. त्याच्यासाठी त्या क्रिएटरचं भरभरून आभार मानायला शिका. आज एक लिस्ट लिहा की तुमच्या जीवनात असं काय काय चांगलं आहे. मी तुम्हाला 5 मिनिटं देते आहे, कारण नंतर करा म्हटलं कोणी करत नाही. आत्ता लिहा की तुमच्याजवळ काय काय चांगलं आहे आणि का बरं. जे जीवन तुम्ही जगताय ना ते कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आहे. सो जस्ट राइट डाउन कि आपके पास क्या क्या अच्छा है. लिहायला सुरुवात करा. उस कुदरत ने जो गिनती, लोक राहायला घर आहे, उघड्यावर झोपावं लागत नाही. भाड्याचं असलं तरी घर आहे. बरेच लोक उघड्यावर झोपतात. एखाद वेळेस जेव्हा वाटतं ना आपल्या जो कपड्यांची कमतरता, जरा कपाट लावून घ्यायचं. त्या दिवशी किती एक्स्ट्रा साड्या किती वर्ष झाले त्यांना हात लागला नाही, लक्षात येऊन जाईल. आज असे कितीतरी लोक आहे ज्यांना अंगभर घालायला कपडे नाहीये. आपल्याकडे आहे. जस्ट से थँक्यू. तुम्ही जेव्हा या थँक्यूच्या ऊर्जेमध्ये जगाल, लोकही तेच राहतील, जीवनही तेच राहील, पण त्याच्यातला आनंद मात्र मल्टिप्लाय होणार आहे. मी लास्ट डेला तुम्हाला एक मनी मंत्र पण देणार आहे. त्या मनी मंत्राने तुमच्या जीवनामध्ये मल्टिप्लिकेशन होणार आहे. यू विल फील दॅट चेंज, यू विल फील दॅट एनर्जी. लिहा. पुढचे 5 मिनिटं तुमच्यासाठी. एकदा नोट डाऊन करा की तुमच्या जीवनात काय काय चांगलं आहे. रोज येऊन भांडणारा करा असावा, पण बाजूला जोडीदार आहे. बघा जे लोक एकाकी जीवन जगतात आहे, ज्या मुलां ऐकत नाही अशी भावना आपल्यामध्ये आहे. IVF सेंटर समोर लागणाऱ्या रांगा बघा. लाखो रुपये खर्च करूनही त्यांची स्वप्नपूर्ती होत नाही बऱ्याच लोकांची. निसर्गाने आपल्याला इतकं सुंदर देणं दिलेलं आहे, आपण बघितलंच नाही त्या चांगल्यापणाकडे. ज्या दिवशी आपण या चांगल्या गोष्टींकडे बघायला लागू ना, ही सगळी नकारात्मकता, हे दुःख बाजूला राहील. म्हणून नवी सुरुवात की माझ्या जीवनात काय चांगलं आहे. मला क्रिएटरने सुंदर हात दिलेले आहे. बघा आज आपल्या हातांना थँक्यू म्हणा. डोळ्यांना स्पर्श करून थँक्यू म्हणा की मी या डोळ्यांनी सुंदर जग बघू शकतो, थँक्यू. या कानाने सुंदर मधुर आवाज ऐकू शकतो, थँक्यू.
माझ्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन निरंतर काम करत आहे, त्याच्यासाठी थँक्यू. बघा, त्या क्रिएटरने इतकं सुंदर शरीर दिलं, पण आपण त्याचं संगोपन नाही करू शकत आहे. चुकीचा आहार, चुकीचा जीवनशैली आणि चुकीच्या विचारांनी त्या शरीराला रोगराईने भरून टाकतो. काही हरकत नाही. जे काही झालं दॅट वॉज द पास्ट. इथून पुढे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य पाहिजे. म्हणून तरी आपल्याला जीवन बदलायचं आहे, आणि जीवन बदलण्यासाठी पहिले काही गोष्टी करायच्या. सापडल्या का? किती गोष्टी चांगल्या सापडल्या सांगा. कोणी कोणी लिहिल्या? की मला ऐकतच बसल्यात, लिहूनच नाही झालं. मॅडम तुम्हीच तर बोलून राहिल्या. चला, मी पुढचे 3 मिनिटं मी बोलत नाही, तुम्ही लिहायचंय. ओके, स्टार्ट. बऱ्याच लोक फक्त मलाच ऐकत होते, त्याच्यामुळे 3 मिनिटं पुढचे तुमचे. चला लिहा. बोला मॅडम. शर्मिला मॅडम बोला. अजून नीट गेलं का? चला, लिहून झालं का सगळ्यांचं? परत नीट गेलं होतं. अपर्णा मॅडम बोला. अनम्यूट करा, माईक माईक ऑन करा. हा बोला. हो 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 हो. हा, नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम चांगल्या कुटुंबात जन्म मिळालाय. अव्यंग शरीर देवानं दिलेलं आहे. अन्न वस्त्र निवारा छान आहे. ज्ञानीपती, मुलगा मुलगी, जावई, सगळे नातवंड छान आहेत. समाजामध्ये आदर आहे. अनेक उत्तम विद्यार्थी आदराने आजही समोर येतात आहे, झुकतात आहे. नातेवाईकांचं प्रेम भरभरून मिळत आहे. मैत्रीचं वलय एकदम छान आहे. कलागुणांना वाव आहे. उत्तम आरोग्य लाभलंय. कुठल्याही कार्यात हात घातला तर यश पुढ्यात आहेच. ग्रेट, थँक्यू. आता बघा, जेव्हा आपण चांगल्याकडे बघायचा प्रयत्न केला, तर चांगल्या गोष्टी बाहेर पडतात की नाही पडत? आणि तोच फोकस जर नकारात्मकतेकडे असला, तर आजूबाजूला कितीही चांगलं असलं तर आपण ते चांगलं बघू शकत नाही. मंदिरात चप्पल जर चोरीला गेली तर आपल्याला चपलेचं दुःख होतं, पण थोडं समोर जाऊन बघा, एखादा व्यक्ती असा दिसेल की त्याला ते चप्पल घालण्यासाठी पायच नाहीये. आपण चप्पल एक हरवली दुसरी घेऊ शकतो, तर पाय कुठून आणणार ना? जीवनाकडे या दृष्टीने बघायचा प्रयत्न करा की त्या क्रिएटरने भरभरून आपल्याला किती दिलेलं आहे, आणि आपल्याला जीवन दिलेलं आहे. दररोजचा एक नवा दिवस हा आपल्याला नवी एनर्जी घेऊन येतो, नवा आनंदाने जगण्यासाठी. त्याला थँक्यू म्हणा आणि त्या दिवसाला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जीवन खरोखर खूप सुंदर होणार. बोला किशोरी मॅडम, काय म्हणताय? हॅलो मॅम. नमस्कार, बोला. हा मॅम, मी तर सर्वप्रथम आईला मी थँक्यू बोलले. देवाला सांगितलं की मला ह्या सुंदर युनिव्हर्स मध्ये जन्माला घातल्याबद्दल थँक्यू. दुसरं मी लिहिलं देवासाठी की थँक्यू गॉड फॉर ब्युटिफुल बॉडी. थँक्यू गॉड फॉर गिव्हिंग मी सो मच हॅपी फॅमिली अँड किड्स. आणि एक महत्वाचं मला आज बोलायचं होतं, थँक्यू गॉड फॉर ऑनलाईन एज्युकेशन. कारण की त्यांच्यामुळेच मला मॅडम डॉक्टर मंजुषा तांडेकरशी बोलता आलं, मला या फॅमिलीशी जोडता आलं. याच्यासाठी मी खूप म्हणजे थँकफुल आहे.
दुसरं मी बोलले की जे जे काही मला अचीव करायचं होतं हे मला सहजरित्या मिळून गेलं, त्याच्यासाठी थँकफुल. म्हणजे मला कधी जाणवलंच नाही की अरे यासाठी पण आपण ग्रॅटिट्यूड द्यायला हवं. कारण की आपण मेहनत केली, अभ्यास केला, पण असं कधी हे नाही झालं, अरे सगळं मी केलंय, माझा अभ्यास आहे, असं नाही. की हे देवाने काहीतरी घडवलंय, त्याला मी ग्रॅटिट्यूड देणं गरजेचं आहे. हे मी केलं, आज लिहून घेतलं म्हणजे त्याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट ना मॅम, आता एक रिसेंटली 4 दिवसापूर्वी मी असंच सहज एखादा गरज होती, मी पैसे दिले. पण हे नव्हतं की ऍटलिस्ट मी थँकफुल टू गॉड की मी एबल आहे एखाद्याला डोनेट करण्याबद्दल. ते मी मला एक खूप म्हणजे अशा जीवाला लागल्या गोष्टी. आणि लास्ट अँड लीस्ट असं लिहिलंय की थँक यू गॉड फॉर द मोस्ट ब्युटिफुल युनिवर्स ऍटमॉस्फिअर विच आय कॅन लिव्ह अँड एन्जॉय. Great. खूप छान. थँक्यू सो मच मॅम. बघा, फक्त एक दृष्टी चेंज केली आपण, एक दृष्टिकोन चेंज केला की जीवनाची दिशा बदलून जाते. आणि म्हणून जिथे तुमचा फोकस असतो तिथे एनर्जी एक्सपांड अँड ग्रो होत असते. आणि म्हणून जीवनातल्या दुःखांकडे फोकस करू नका, नेहमी फोकस व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट त्याच्यावर करा. मुलं अभ्यास करत नाही हे 10 लोकांना सांगण्यापेक्षा त्याच्या पाठून हात फिरून म्हणा यू कॅन डू इट, रिझल्ट येणार. तू सगळं काही करू शकतो. आज मी पॅरेंट काउन्सिलिंग जेव्हा म्हणजे स्टुडंट काउन्सिलिंग करण्याचा जेव्हा मला योग येतो किंवा मी एखाद्या स्कूलमध्ये जाऊन जेव्हा व्याख्यान देते, तर तेव्हा मी एक प्रश्न नेहमी करते की शाळेत का बरं येतात. 10वीच्या मुलांचं मागच्या वर्षी व्याख्यान होतं, मार्गदर्शन होतं. प्रश्न केला की तुम्ही शाळेत कशाला येताय. काही मुलांनी उत्तर दिलं आई बाबा पाठवतात म्हणून. काही पोरांनी उत्तर दिलं मोठं व्हायचंय म्हणून. एक मुलगी उभी झाली 75% अटेंडन्स पाहिजे म्हणून. मोठं होणंही पोरांना कळत नाही. आणि मोठं होणं म्हणजे काय, डॉक्टर इंजिनियर म्हणजे मोठं होणं नाहीये. लक्षात घ्या, आप जिंदगी जी रहे तो उस म्हणजे त्या प्रत्येक श्वासासोबत तुम्ही आनंद घेताय का, तर त्या जगण्याला अर्थ आहे. नाहीतर त्या जगण्यालाही अर्थ नसतो. आता एक गोष्ट तुम्हाला सांगते की एनर्जी का बरं महत्वाची असते. आपल्या भारतातले एक खूप मोठे हृदय तज्ञ आहेत. म्हणजे त्यांचे ऑपरेशन जर कोणाला करायचं असेल, ओपन हार्ट सर्जरी वगैरे, तर अगदी 2-2, 3-3 महिन्याच्या पेक्षा जास्ती वेटिंग चालते, असे ते हृदय तज्ञ. आणि ते पूर्ण सायन्सला मानणार आहे की देवावर माझा विश्वास नाही आहे. त्यांच्या हॉस्पिटलला एक 6 वर्षाची मुलगी ऍडमिट झाली जिची ओपन हार्ट सर्जरी होती. ती मुलगी जेव्हा डॉक्टरांच्या समोर पहिल्यांदा आली तर तिने एकच प्रश्न केला, तुम्ही माझ्या हृदयाचं ऑपरेशन करणार आहे, माझं हृदय ओपन करणार आहे ना तुम्ही डॉक्टरांना. डॉक्टर म्हणे हो. असं त्या पोरीने 3-4 वेळा जेव्हा जेव्हा ती डॉक्टरांना भेटली तेव्हा प्रश्न केला. आणि ही रिअल स्टोरी आहे डॉक्टरांच्या आयुष्यातली. डॉक्टरांनी म्हटलं की डॉक्टरांचा देवावर विश्वास नव्हता, विज्ञानावर विश्वास होता. म्हणजे आपण ज्या एनर्जीला बोलतोय, जे एनर्जी आहे एव्हरीथिंग, प्राण ऊर्जा प्रत्येकामध्ये आहे. तिच्या आईबाबांनी तिला शिकवलं होतं की देव आपल्या हृदयात राहतो. त्या 6 वर्षाच्या मुलीला आईबाबांनी शिकवलं होतं की देव आपल्या हृदयात राहतो. ऑपरेशन थिएटरला नेताना तिला अॅनेस्थेशिया देण्याच्या आधी तिने डॉक्टरांचा हात पकडला आणि डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर तुम्ही जेव्हा माझं हृदय ओपन कराल ना, तिथे जो देवबाप्पा दिसेल ना त्याला थँक्यू म्हणा. त्याला जेव्हा तुम्ही बघाल ना त्याला थँक्यू म्हणा. तुम्ही माझं ऑपरेशन छान करणारच आहे याचा मला विश्वास आहे, पण त्यांनी तुमच्या हातून माझं ऑपरेशन होतंय, मी ठीक होणार याच्यासाठी मला थँक्यू म्हणा. पहिल्यांदा त्या डॉक्टरांच्या मनामध्ये एक वेगळी चमक आली की एक 6 वर्षाची मुलगी, आतापर्यंत कधीच त्यांचा हात ऑपरेशनसाठी कधीच थांबला नव्हता, आला पेशंट ऑपरेशन सक्सेसफुल, असं त्यांचा हे होता. आणि त्या मुलीचं ऑपरेशन थोडं क्रिटिकल होतं. ऑपरेशन काही तास चालल्यानंतर डॉक्टरांना तीच भीती झाली की खरोखर या मुलीला आपण वाचवू शकू की नाही, कारण काहीतरी तिथे क्रिटिकल निर्माण झालं. आणि त्यावेळेस पहिल्यांदा डॉक्टरांनी म्हटलं, जर तुझं अस्तित्व असेल ना देवा, माझी प्रॅक्टिस सक्सेस होण्यासाठी नाही, या मुलीचा तुझ्यावर खूप विश्वास आहे, तिच्यासाठी
तिला वाचव, त्या विश्वासासाठी तू तिला वाचव. असं डॉक्टरांनी पहिल्यांदा आयुष्यभर देवाला प्रार्थना केली नव्हती, पण त्या मुलीसाठी प्रार्थना केली. आणि त्यानंतर त्या मुलीचं जे थांबलेलं म्हणजे जी एनर्जी होती ती ऍक्टिव्ह झाली, त्या मुलीला नवजीवनाची प्राप्ती झाली. त्यानंतर देवाने त्या ईश्वराला साकडं घातलं आणि त्यांच्या हॉस्पिटलला पहिल्यांदा देवाचा फोटो लागला. ज्या कुठल्या देवाला, म्हणून ईश्वर त्याला आपण रूप नाव वेगवेगळे दिलेले आहे. आणि देव सुद्धा काय म्हणतो की अब इस पेशंट को दवा की नहीं दुआ की जरूरत है. आणि आपण जी रेकी ऊर्जा शिकतोय, ही रेकी ऊर्जा ती दुआ आहे. जिथे सगळ्या पॅथी थांबतात, ती दुआ म्हणून ही रेकी ऊर्जा आयुष्यात येते आणि त्याचा रिझल्ट येतो. माझं युट्यूब चॅनल ज्याच्यावर तुम्हाला रोज व्हिडिओ येतात, तिथे एक व्हिडिओ आहे 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झाल्याचा. अवश्य तो व्हिडिओ बघा. डॉक्टरांनी फक्त 40 दिवस दिले होते पेशंटला. आज 4 वर्ष जास्त झाले, पेशंट एकदम स्वस्थ आहे. कुठलंही ऑपरेशन करा तरी पेशंट ठीक होणार नव्हतं. विदाऊट एनी ऑपरेशन पेशंट ठीक झालेला आहे. पूर्ण त्यांचे मेडिकल रिपोर्ट सगळे आहेत. एक वेळा तो व्हिडिओ बघा. जिथे डॉक्टरांच्याच घरच्या, ज्या घरात 3-3 डॉक्टर आहेत, तिथे डॉक्टरांनी सांगितलं की हे पेशंट आता आयुष्यभर नॉर्मल जेवण करू शकत नाही, तोंडातनं रोज रक्त येत होतं. आज ते पेशंट लाल तिखटाची चटणी जेवत आहे. जे दूध पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून लिक्विड फॉर्म मध्ये फक्त गिळायचं काम करत होतं, ती पेशंट जर आज लाल तिखटाची चटणी जेवू शकत आहे, विचार करा की किती मोठी एनर्जी त्यांना मिळालेली आहे. आपला हा जो ट्रस्ट आहे ना, तो खूप मोठा बदल घडवण्याच्या ह्याच्यात आहे. आणि म्हणून जी रेकी आपण शिकतो आहे, या रेकीला साठवून घ्या स्वतःमध्ये. मी तुम्हाला प्रॉमिस करते, रेकीला मागता मागता थकाल, रेकी देता देता थकणार नाही. एवढी पॉवरफुल एनर्जी आहे. तर आजपासून 5 तत्व आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुसरायचं आहे. पहिलं की आपल्या जीवनाला फक्त आज मध्ये बघा. का बरं आज मध्ये बघायचं? तुम्ही कालचा दिवस आठवा. कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही त्याला रिपीट करू शकत नाही. करू शकता का? दॅट वॉज पास्ट, घडून गेलाय. आज कितीही उद्याचा विचार केला आणि मस्त अख्खा दिवस विचार करत बसले, उद्या हे होणार, ते उद्या ते होणार, पॉसिबल है का? कल को हम आज नहीं जी सकते ना, गुजरे हुए कल को आज जी सकते हैं ना, आने वाले कल को आज जी सकते हैं. आज में वर्तमान है और वर्तमानातल्या या क्षणांना जशी एनर्जी द्याल, त्याच्यावरच तुमचा सर्वोत्तम पास्ट आणि उत्तम भविष्य निर्माण होणार आहे. कारण जे काही काम होत आहे ते फक्त आणि फक्त या वर्तमानातल्या क्षणांमध्ये होत आहे. ठीक आहे. आपल्याकडे काय आहे? फक्त आणि फक्त वर्तमानातले हे क्षण मात्र आहेत. याच्या पलीकडे आपल्याकडे काहीही नाही आहे. क्लिअर? आता बघा, ही जी एनर्जी आहे, इथून पुढे शॉर्ट मध्ये जगायचं. शॉर्ट मध्ये जगायचं म्हणजे प्रत्येकाला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, संपन्न आणि दीर्घायुष्य असे भेटावं, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. पण या सगळ्या मिळवण्यासाठी काम कुठं करायचं आहे? आज मध्ये करायचं आहे, टुडे मध्ये करायचं आहे, नाऊ मध्ये करायचं आहे, आत्ता मध्ये करायचं आहे. जो भी है अभी है, इसी वक्त है. कुठे आहे? आज आणि आत्ता मध्येच सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत. रेकी काय आहे? एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे, जी सगळ्यात पहिले आपल्यातले नकारात्मक ब्लॉकेजेस दूर करते आणि आपल्या एनर्जीचं बॅलन्स करते, संतुलन स्थापित करते जीवनामध्ये. आपल्यातल्या विकृतींना थांबवून सकारात्मकता क्रिएट करते. रेकी व्यक्तीच्या आध्यात्मिक विकासाचं, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं पण एक उत्तम साधन आहे. रेकी एक सुरक्षित उपचार पद्धती आहे, ज्याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही आहे. रेकी काय आहे? एक सुरक्षित उपचार पद्धती आहे, ज्याचा कुठलाही साइड इफेक्ट नाही आहे. रेकीला कुठलाही धर्म नाही, कुठलाही पंथ नाही, कुठलाही तंत्र मंत्र किंवा संमोहनासोबत रेकीचा काहीही संबंध नाहीये. आपण मगाशी बघितलं ना, तुम्ही गुगलवर जाऊन स्वतः सर्च करा रेकी इन हॉस्पिटल,
आता विचार करा, विदेशांमध्ये जर हॉस्पिटलमध्ये रेकी वापरल्या जाते, मग भारतामध्ये रेकीला अंधश्रद्धा म्हणतात. बरोबर आहे का? का बरं अंधश्रद्धा म्हणतात त्याचे कारण सांगते. मी रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची व्हाईस चेअरमन आहे. गुगलवर जा, रेकी कौन्सिल ऑफ इंडियाची वेबसाईट सर्च करा, तिथे माझा प्रोफाईल तुम्हाला बघायला मिळेल ॲज अ व्हाईस चेअरमन. ठीक आहे. आता रेकीला अंधश्रद्धा भारतात का म्हणतात? आता जी गोष्ट मला काही वेगळे कपडे बिपडे घालायची गरज पडली का? तरी मी रेकी हजारो लोकांना शिकवलेली आहे. आज 11,000 प्लस माझे विद्यार्थी आहे. पण याच रेकीला आपण अंधश्रद्धेसारखं शिकवतो. एखाद्या मंत्राशी जोडतात. आपल्या भारतामध्ये हनुमान रेकी, गायत्री रेकी, नारायण रेकी, या शिव रेकी अशा वेगवेगळ्या ह्याच्यात. मी खूप धार्मिक आहे. मी सगळे सण वगैरे सगळं, माझा ईश्वरावर गाढ विश्वास आहे. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये थोडासा फरक आहे. श्रद्धा ठेवा, त्या गोष्टीचा नावाने अंधश्रद्धा जेव्हा होते ना, मग लॅक ऑफ एव्हिडन्स म्हणून आयुष मंत्रालयाने काय केलेलं आहे? मान्यता दिली नाही भारतात अजूनपर्यंत रेकीला. का? तर आपल्याकडे रेकीला प्रचारक अंधश्रद्धेसारखा केला जातो. आणि म्हणून आमचा रेकी कौन्सिल ऑफ इंडियाचा एकमेव प्रयत्न आहे की घराघरात एक हिलर निर्माण झाला पाहिजे, एक साधक निर्माण झाला पाहिजे. कारण ती दुवावाली एनर्जी आपल्या हातातून प्रवाहित होऊन आपल्या जीवनाला जशी परिपूर्ण करते, तशी तुमच्या मार्फत इतरांच्या जीवनालाही परिपूर्ण केलं पाहिजे. आज अनेकांच्या जीवनातले इतके सुंदर सुंदर रिझल्ट आहे, त्या रिझल्टला आपल्याला लोकांच्या जीवनामध्ये पोहोचवायचा आहे. ती सकारात्मकता आणि तो आनंद आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचा आहे. लक्षात घ्या, कुठल्याही अंधश्रद्धेशी रेकीचा काही संबंध नाहीये. रेकीचा सम्मोहन विद्येशी पण काही संबंध नाहीये. रेकीचा तंत्र मंत्र किंवा मग ब्लॅक मॅजिक याच्याशी काही संबंध नाहीये. पण या सगळ्या समस्यांचं उत्तर म्हणून तुम्ही रेकी वापरू शकता. आलं का लक्षात? जसजसं तुम्ही रेकीमध्ये पुढे जाता, तर असे जे नकारात्मक ऊर्जांचा फाईट देण्यासाठी, या नकारात्मक ऊर्जांचा पासून प्रोटेक्शन मिळवण्यासाठी आपण या रेकी शक्तीचा वापर करू शकतो. क्लिअर? चला, तर रेकी काय नाही करू शकत. तर रेकी जन्मतात आलेले दोष दूर करू शकत नाही. म्हणजे बाय बर्थ एखादं मूल जर स्पेशल चाइल्ड म्हणून जन्माला आलं तर तिथे रेकी काम करत नाही, असं रेकीच्या नियमावलीमध्ये लिहिलेलं आहे. पण तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो, आमच्या एक गुरु भगिनी आहे, तर त्यांची मुलगी एक स्पेशल चाइल्ड म्हणून जन्माला आली. ती 13 वर्षाची असताना आईच्या मनात आलं की आम्ही आहे तोपर्यंत आम्ही मुलीचं सगळं करू, पण आम्ही नसताना आमच्या मुलीचा सांभाळ कोण करणार, या आशेने त्या आईने रेकी शिकल्या. त्या मुलीवर, आता ती मुलगी 30-32 वर्षाची आहे, लग्न निश्चित नाही होऊ शकलं, पण रेकी रोज तिच्या आईने तिला डिस्टन्स हिलिंग दिलं, अन्न पाणी चार्ज करून दिलं, आणि आज ती मुलगी स्वतःचे काम सगळे स्वतः करू शकते. ज्या मुलीला लाळही पुसता येत नव्हती, ती मुलगी आज सेल्फ कॉन्फिडंट झालेली आहे, स्वतःच सगळे काम करू शकत आहे. अजून काय पाहिजे? त्याच्यानंतर रेकी मृत्यू नाही टाळते. जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात रेकी येत नाही. पण मी तुम्हाला मगाचं उदाहरण सांगितलं, डॉक्टरांनी 40 दिवसांचं आयुष्य सांगितलं होतं. 40 दिवस रोज त्यांची बहीण त्यांच्या नाकाजवळ हात नेऊन झोपेत श्वास चेक करायची. विचार करा किती बिकट परिस्थिती होती. आणि आज 4 वर्ष जास्ती झाले, त्या स्वस्थ जीवन जगत आहे. रोज 5 लिटर त्यांच्या शरीरामध्ये रक्त मिश्रित पाणी तयार व्हायचं, ते काढावं लागायचं, आणि आज त्या पूर्ण स्वस्थ, विना ऑपरेशन. काही किमो त्यांना घ्यावे लागले, औषधांना कधीच आपण थांबवत नाही, लक्षात घ्या. डॉक्टरांनी सांगितलेले पूर्ण औषधं पूर्ण श्रद्धेने घ्यायचे आहेत. त्या औषधांना देखील रेकी देऊन औषध घ्या, रिझल्ट चांगला येईल. कुठल्याही वैज्ञानिक, बघा तो अभ्यास एक वेगळा आहे, आपल्या जे आपण शिकतो आहे ही पण एक साधन आहे, अल्टरनेटिव्ह थेरपी आहे, जगामध्ये याला मान्यता आहे, लक्षात घ्या. पण त्याला प्रॉपरपणे शिकल्यानंतरच आपल्याला उपयोगात आणायचं आहे. नाहीतर बस आता पाणी चार्ज करताय म्हणून पाणीवाले बाबा बनून जायचं की मेरे हाथों में अब जादू है, हर गम मैं इस पानी से मिटा सकता हूं, अशी बिशी
विचारधारा करायची नाही. आपले एक स्टुडंट आहेत, अप्रतिम हिलिंग आहे त्यांचं वालं, आणि कोरोना काळामध्ये त्यांच्या घरासमोर पाण्यासाठी रांग लागायची. चार्ज केलेलं पाणी, ज्या लोकांना छोट्या मोठ्या सर्दी खोकला ताप किंवा बाकीचे प्रॉब्लेम येत होते, विचार करा, कोरोना काळात त्यांनी ती सेवा दिली. त्यांच्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांना निशुल्क पाणी चार्ज करून द्यायचे. हे प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. तुम्ही पण जे पाणी चार्ज कराल त्याची चव बदलणार आहे. ज्या ज्या गोष्टी मी बोलते आहे ते आपण प्रॅक्टिकली इथे करणार आहे. पण लक्षात घ्या, आपण शिकतोय रेकी लेवल 1. रेकी लेवल 1 ची एनर्जी किती आहे? 10% आहे. रेकी लेवल 2 ची एनर्जी 40% होते, आणि रेकी मास्टर लेवल जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमची एनर्जी 100% असते. ठीक आहे. तर आता आपण जे काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स करणार आहे, जमल्यास आपण संडेला पहाटे किंवा सकाळी आपण शक्तिपात घेणार सगळ्यांचा. सुट्टीचा दिवस आहे, उद्देश एकच की कुणाचंही मिस नको व्हायला. तर त्याच्यामुळे एक दिवस सुट्टी असली तरी लवकर उठावं लागेल, कारण ऑलरेडी माझं उद्या गुरुवार शुक्रवार शनिवार 3 दिवस अटेंडमेंटचं फिक्स झालेलं आहे. लेवल उद्या ग्रँडमास्टरचं आहे, त्याच्यानंतर लेवल 1 लेवल 2 लेवल 3चं आहे. ओके, चला पुढे जाऊया. रेकी अगर कोई व्याधी हद से आगे बढ़ गए हैं, तर तेव्हा एखाद्या हिलिंगसाठी लागणारा वेळ आणि पेशंटकडे असलेला वेळ जर मॅच झाला नाही तर तिथे मात्र सक्सेस मिळत नाही. जसं आमच्या एक मॅडम आहेत ज्यांच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की फक्त 15 दिवस आहेत. आता मगासच्या पेशंटकडे 40 दिवस होते, त्याच्यामुळे त्यांना हिलिंगसाठी वेळ मिळाला. पण एकदम 15 दिवसच डॉक्टरांनी सांगितले तर त्यांच्याकडे तो वेळ नव्हता. तशा वेळेस आपण हिलिंग ऊर्जा पोहोचू शकतो, म्हणजे पूर्ण बरं नाही करू शकत, पण त्या पेशंटला होणाऱ्या वेदना मात्र आपण निश्चितच कमी करू शकतो. काय करू शकतो? त्या पेशंटला होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी, म्हणजे त्यांना जे अंतिम काळात जो अति त्रास होऊ शकतो त्या त्रासातनं मुक्तीसाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्याच्यानंतर शस्त्रक्रियेद्वारा एखादा ऑर्गन ऍक्सिडेंटमुळे निकामी झालाय तर तो ऑर्गनची नवनिर्मिती रेकीच्या माध्यमातून केली जाऊ शकत नाही. ठीक है. रेकी की विशेषता काय है? तो रेकी यह प्रकृति ने मानव को दी हुई एक अनमोल देन है. रेकी एक सरल उपचार पद्धति है. 1-2 दिन के शिक्षण द्वारा रेकी का ज्ञान शिक्षण अनुभव प्राप्त किया जा सकता है. आता तुम्ही म्हणाल की 1-2 दिवस मॅडम तुम्ही 10 दिवस का घेताय? मी पण जेव्हा रेकी शिकली तर 2च दिवसाचा क्लास होता, आणि मी आता ऑफलाईन पेक्षा ऑनलाईन ला का बरं महत्व देते त्याचं कारण सांगते. ऑनलाईन मध्ये आपण रेकॉर्डिंग देऊ शकतो, ऑफलाईन मध्ये अख्ख्या दिवसभराचं रेकॉर्डिंग देणं पॉसिबल राहत नाही. ठीक आहे. इथे इथल्या इथे रेकॉर्ड होतं ते तुम्हाला अपलोड करून मिळून जातं. पहिला फायदा, तुम्ही रिपीट करू शकता. ऑफलाईन मध्ये जेव्हा आम्ही अरेंज करतो तर आम्हाला तिथला त्यांचा नाश्ता जेवण सगळा खर्च बघावा लागतो, त्याच्यामुळे फी पण वाढते. आज विचार करा किती लोक आहेत आता प्रेझेंट. 386 लोक क्लासमध्ये, मगाशी 399 होते. एवढ्या लोकांना जर रेकी शिकवायसाठी एका प्लॅटफॉर्म खाली मला आणायचं असतं, किती मोठा हॉल बुक करावा लागला असता, मग सगळ्यांसाठी चहा नाश्ता सगळी सोय करावी लागली असती. मी फ्रीमध्ये देऊ शकली असती का? आज ऑनलाईन असल्यामुळे मी माझ्या एका प्लॅटफॉर्मवर मी हजारो लोकांना एका वेळेस निशुल्क शिकवू शकते. हा ऑनलाईनचा फायदा आहे. मी तुम्हाला रेकॉर्डिंग देऊ शकते आणि तुम्ही रोज सगळं 2 दिवसात सगळं नॉलेज असं 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 घेतलं, मग आपल्या जो फक्त उरतात अशा नोट्स. ठीक आहे. आणि मग किती डोक्यात गेलं आणि किती राहिलं ते रिपिटेशनसाठी मार्गच नसतो. आणि मी जेव्हा केलं तेव्हा माझे पहिले गुरु होते भोपाल युनिव्हर्सिटीचे त्यावेळेसचे व्हाईस चान्सलर डॉक्टर चैतन्य अग्रवाल सर. त्यानंतर कधी त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं नाही की त्यांचा नंबरही आम्हाला मिळाला नाही. आले 2 दिवसाचा वर्कशॉप घेऊन चालले गेले होते. मग आम्हाला जर काही प्रश्न पडला प्रॅक्टिससाठी तर कुणाकडे जायचं? तो मार्ग ऑफलाईन मध्ये राहत नाही. पण ऑनलाईन मध्ये तुम्ही पुढच्या बॅच मध्ये येऊन जरी विचारलं ना, मॅडम माझा लाईफ टाइम ऍक्सेस असतो कुठल्याही क्लासचा, तुम्ही फ्री मध्ये या की पेड मध्ये या, माझा लाईफ टाइम ऍक्सेस असतो, प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळतं, नोट्स पीडीएफ मिळतात. अगदी हा फ्री क्लास असला तरी सुद्धा तुम्हाला सगळ्या नोट्स पीडीएफ मेडिटेशन ऑडिओ सगळं भेटणार आहे. ठीक आहे. का बरं देते? खाली हाथ आए थे खाली हाथ जाना है. कब जीवन एक पानी का बुलबुला कब जाना है पता नहीं, पर
जीवन असं जगायचं असतं, सर्वांना हवं असं वाटावं, जायचं तर सर्वांनाच आहे, पण अभिमानाचा विषय बनून जावं. कारण ज्यावेळेस आपण जन्माला आलो ना, तेव्हा आपण रडत होतो, पण ज्यावेळेस आपण या जगात न जाऊ, अनेको अश्रू डोळ्यांना आले पाहिजे, अशी आपल्याला कृती करून जायचंय. आणि म्हणून त्याच्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे की ही ऊर्जा प्रत्येक घराघरात पोचायची आहे. उद्या मी नसेल आणि मला असे खूप सारे माध्यम बनवून जायचंय, कारण जे रेकीने आज जे मी जीवन जगते, टचवूड दिस इज माय ड्रीम लाईफ. याच्या आधीच माझा सेकंड लेवलचा क्लास चालू होता आणि मी तिथे माझा विश बॉक्स ओपन करून दाखवला, जस्ट मी वाचला, त्याच्या मल्टिपल माझ्या विश कंप्लीट झालेले आहे हे मला तिथे जाणवलं. मग लक्षात घ्या, जे तुम्ही जीवन जगताय त्या जीवनाला अधिक आनंदाने परिपूर्ण करणारी एनर्जी जर तुम्ही शिकताय तर थँक्यू. आणि मी एकटी नाही पोचू शकत, म्हणून मला असे हजारो हात बनवायचे की जे लोकांच्या जीवनामध्ये पोचतील. देवाने काय म्हटलं, आई का बरं निर्माण केली? कारण देव प्रत्येक घरात पोचू शकत नाही. तशी ही दिव्य रेकी शक्तीची स्पर्श चिकित्सेची ऊर्जा मी किंवा अजून जे लोक पोहोचवण्याचं काम करतात आहे अपूर्ण आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच म्हणते, आता समजा माझ्या शहराची लोकसंख्या जर 8 लाख आहे, मी 1% लोकांपर्यंत जरी पोहोचली ना, तरी माझ्या आयुष्यात तेवढ्या शहरात पोहोचू शकत नाही 1%. मग एवढा जगात पोहोचायचं आहे तर त्याच्यासाठी किती हात निर्माण करावे लागतील, आणि तेच हात मला या क्लासेसच्या माध्यमातून निर्माण करायचे आहेत. लक्षात घ्या, रेकी शिकण्यासाठी वयाचं किंवा शिक्षणाचं अट नाहीये, फक्त इच्छा पाहिजे की मला या ऊर्जेला समजून घ्यायचंय, शिकून घ्यायचंय, आणि शक्तिपात होणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही किती व्हिडिओ बघितले, किती नोट्स वाचले, तर त्याच्याने रेकीचा प्रवाह होणार नाही. कारण डॉक्टर मिकाउसींनी 21 दिवस अन्न पाणी त्यागून तिथल्या जपान मधल्या माउंट कोरियामा याच्यात, उद्या आपण जेव्हा इतिहास शिकू तेव्हा बघू, 21 दिवस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या केल्यानंतर त्यांना या ऊर्जांचा प्रवाह प्राप्त झाला. आपल्याला आहे का ताकद? आपल्याला काय पाहिजे? कुटुंब, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी. आपलं जीवन याच्यासाठी आहे. काही गरज नाही की आपल्याला घर सोडायचं आहे. मग लोक मला फोन करतात, मॅडम रेकीचे काही खाण्याचे पथ्य आहे का? आंघोळीचं बंधन आहे का? महिलांच्या अडचणीचं बंधन आहे का? कुठलंही रेकीला बंधन नाही आहे. जसा आपला हा श्वास आपल्या सोबत आहे, तशाच सहजतेने आपण या ऊर्जांचा स्वीकार स्वतःसाठी करतो आणि इतरांना ही ऊर्जा पोहोचवतो. याच्या पलीकडे काहीच नाहीये. रेकी खूप सहज आणि सोपी आहे. आता डॉक्टरांना सुद्धा ठरवावं लागते वयानुसार की याला किती ml चं औषध द्यायचं किंवा किती mg ची गोळी द्यायची. पण रेकीमध्ये रेकी स्वतः ठरवते पेशंटला किती रेकी ऊर्जेची गरज आहे, तेवढीच ऊर्जा तुमच्या हातातनं प्रवाहित होते आणि मग आपोआप प्रवाह थांबतो. एवढं सुंदर रेकीचं गणित आहे. म्हणजे तिथेही आपल्याला टेन्शन नाही आहे की याला किती वेळ रेकी देऊ. हातातनं ऊर्जांचा प्रवाह सुरू होऊन संपेपर्यंत रेकी देणं, एवढाच आपल्याला प्रवाह प्रवाहित करायचा आहे. क्लिअर? रेकी फक्त आणि फक्त संतुलन निर्माण करण्याचं काम करते, बैलेंसिंग करत असते. नकारात्मक विचार अपने आप इससे मुक्त हो जाते हैं आणि व्यक्ती सकारात्मक पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. रेकी लेव्हल 1 ला तुम्हाला स्पर्शाच्या माध्यमातूनच हिलिंग करायचं आहे. विदाउट टच तुम्ही हिलिंग करू शकत नाही. पण जसे तुम्ही रेकी सेकंड लेव्हलला जाता, जगाच्या पाठीवर कुठेही तुमचा पेशंट असेल, विदाउट एनी टच तुम्ही हिलिंग करू शकता. कोविडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण पेशंटला स्पर्श करू शकत नव्हतो, पण आमच्या वर्टेक्सच्या टीमनी याच्यासाठी जे हॉस्पिटलला पेशंट होते त्यांच्यासाठी डिस्टन्स हिलिंग केलं आणि 2021 मध्ये वर्टेक्सच्या टीमला कोविड एक्सिलन्स अवॉर्ड मिळालेला आहे. त्या कामासाठी डिस्टन्स हिलिंगचं जे आम्ही काम केलं तर पूर्ण वर्टेक्सच्या टीमला कोविड एक्सिलन्स चा अवॉर्ड मिळालेला आहे. माझ्या या कामाचं आज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन मध्ये नोंद झालेली आहे. माझ्या सर्टिफिकेट सगळे इथे लागलेले आहे. सो रेकी तुम्हाला भरभरून देणार आहे. ओके, तर याच रेकीला आपण उद्या परत चांगल्या पद्धतीने समजून घेऊ. नेक्स्ट वीक मध्ये आपले सगळे प्रॅक्टिकल राहणार आहेत. म्हणजे उद्या परवा क्लास आहे, नाही तर म्हणाल की आता नेक्स्ट वीक असं नाही आहे. ठीक आहे, तर रोज आपण एक नव्या, तर उद्या आपण रेकीचा इतिहास आणि अजून रेकीला डीप मध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू. उद्या परत भेटू याच नव्या ऊर्जांनी.
आणि थँक्यू की नेटवर्कनी पण आपल्याला साथ दिली, जास्ती व्यत्यय आज क्लासमध्ये निर्माण केला नाही, त्याच्यासाठी याचं नेटवर्कचं सुद्धा आभार. कोण स्क्रीन शेअर करताय? स्क्रीन शेअर नका करू. ओके, सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद. आजचं सेशन कसं वाटलं? मी काही वेळात ग्रुप ओपन करते, नक्की शेअर करा, कारण तुमचे फीडबॅक हे माझ्यासाठी प्रेरणा ठरतात. ओके, थँक्यू. हा बोला ज्योती मॅडम, काय म्हणताय? माईक ऑन करा ज्योती मॅडम. माझा नंबर ऍड करून घ्या ना मॅडम. तर मी मॅडम तसा मेसेज टाका तुम्ही, कारण कुठला ग्रुप रिकामा आहे ते थोडं बघावं लागेल आपल्याला. ठीक आहे, चालेल. आता आमच्या ऑफिसची टीम कामाला लागते 6:30 वाजता, तुमचं होऊन जाईल का? मेसेज टाकून ठेवा लेवल 1चा करंट ग्रुप बॅच मध्ये ऍड करा म्हणून. ठीक आहे, जी आता बॅच चालू आहे त्याच्यात. ओके, समीक्षा मॅडम बोला. मॅडम मी फर्स्ट टाइमच जॉईन केलंय हा ग्रुप. तर जे तुम्ही शक्तिपात लिंक जे म्हणताय ते कुठे आणि कशी जॉईन करायची? हा मॅडम, या तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलाय का आमचा? मीन्स व्हॉट्सअप वरूनच ती लिंक येते 5:30ची. बस बस, तर तेव्हा या लाईव्ह सेशन मध्येच तुम्हाला माहिती मिळेल की अटुनमेंट केव्हा होईल. तर जनरली आपण, माझं तर थर्सडे सॅटर्डे पर्यंत पॅक आहे, तर आपण एक तर शनिवारी किंवा मग संडेला आपण शक्तिपात घेणार आहे. ठीक आहे, 5:30च्याच वेळेस राहील आपलं शक्तिपात. एक 10-15 मिनिटच लागतात अटुनमेंटला, पण कसं आहे जास्ती लोक असतात, सगळ्यांचं अरेंजमेंट वगैरे, सिटिंग अरेंजमेंट बघायला वेळ लागतो. तर त्याच्यामुळे, आणि बघा वेळ अभाव, कारण माझं कंटिन्यू 1 वाजेपासून मी इथे सेशन चालू असतात माझे, रात्रीची परत एक बॅच आहे, तर त्याच्यामुळे आत्ता थांबेल. पण माझं एक प्रॉमिस आहे, आपला जो शेवटच्या दिवशीचा क्लास राहणार आहे त्या दिवशी सगळ्यांचे शेवटच्या प्रश्नापर्यंत उत्तर देण्याची माझी जबाबदारी असते. सो आता मला आणि मॅडम तुम्ही ते सकाळी जे म्हणताय सकाळी असते ते काय आहे? शक्तिपात म्हणजे ही जी एनर्जी एक्सचेंज जी होणार आहे ना, त्याच्यानंतर तुम्ही या ऊर्जांचा वापर, आता आपण शिकतोय, पण जोपर्यंत तुमचा शक्तिपात होणार नाही तुम्ही या ऊर्जा यूज करू शकणार नाही. ओके, त्याच्यासाठी आठवून एकच दिवस असतं, ते रोज नसतं. एकच दिवस होणार आहे, अर्धा तास लागेल त्याला, त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन आपण क्लासमध्येच घेणार आहे. ओके, चला परत भेटू याच नव्या ऊर्जांनी उद्या ठरलेल्या वेळी. थँक्यू 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 व्हेरी मच. थँक्यू.